साठी तब्बल 3 पारितोषिक आपण देणार आहोत आणि सूरज पाटील आपण सुद्धा यायचं कारण आपल्यासाठी तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय यशवंत पाटील यांच्या माध्यमातून ते आपण पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. चांगल्या खेळाची सराहना आज आपल्याला DPL मध्ये होताना पाहायला मिळत आहे. अर्थात धामणगाव प्रीमियर लीग मध्ये 3 दिवस रात्रीची स्पर्धा आपण इथे पाहणार आहोत. डे नाईटच्या स्वरूपानं जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि आतापर्यंत आपण 2 सामने कव्हर केलेले आहेत. चांगला क्रिकेट सध्या तरी आपण पाहिलं या दोन्ही संघाच्या माध्यमातून. वेलकम महेशजी माली साहेब, त्यांचा संघ सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. तत्पुरते आपण आकेशला पारितोषिक देणार आहोत. प्रथमतः आपण ट्रॉफी वितरित करू. त्यांना फक्त क्रिकेटचा छंद नाही तर छकड्यांचा सुद्धा फार छंद आहे असे आमचे प्रसिद्ध छकडेवारी सन्माननीय वडपेगावचे युवा उद्योजक आणि धामणगावचे लाडके जावई अर्थात राहुल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत आणि जरूर नखऱ्या बैलाचे ते मालक सुद्धा आहेत. चला आपण ट्रॉफी इथे वितरित करू जी आम्हाला सुधाकरजी भोईर यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. आणि आकेश मसेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मिस्टर ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून सूरज पाटील हे पारितोषिक आहे. यस सन्माननीय विद्यमान पोलीस पाटील शशांक भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण जी हेड कॅप आहे हेड कॅप देऊ. आपण जी ब्रँडेड कॅप तुम्ही पाहू शकाल अंबुजा सिमेंट यांच्या माध्यमातून आम्हाला ही हेड कॅप लाभलेली आहे. आणि तदनंतर गावदेवी ग्रुप धामणगाव याचकडून सीट पे आहेत. आय थिंक तो आपण देणार आहोत. सन्माननीय सचिनजी भोईर जे माझी सदस्य आहेत भिवंडी पंचायत समितीचे. आपल्याच विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय या ठिकाणी वितरित करायची आहे. त्यानंतर आकेश सो वेल प्लेड आकेश. आणि आकेशला ऑनलाईनच्या माध्यमातून अमोलला मात्र पारितोषिक आपण देणार आहोत. सो वेल प्लेड आकेश, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सूरज या आपण सूरजसाठी सुद्धा इथे कॅश प्राइज आलेल्या आहेत. सुरेश पाटील यायचं आपण कारण आपल्यासाठी माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अमोल आपण सुद्धा यायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. राहुलजी पाटील जरूर आपल्यापासून रजा घेत आहेत. जरूर आपण त्याला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चला सूरज पाटीलला एकूण 900 रुपयाचं पारितोषिक आहे आणि अमोल भोईर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करू. सन्माननीय सोंग्याजी पाटील या आपण या दामणगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक अमोल भोईरला आपण इथे वितरित करतोय. आणि सूरज पाटील तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक आहे. माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील यांच्याकडून 500 आणि 400 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. सन्माननीय यशवंत पाटील यांच्या माध्यमातून. चला पुन्हा मी काकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज आपण वितरित करा. सूरज पाटीलची बॅटिंग लय भारी पाहायला मिळाली परंतु कुठेतरी विजयापासून त्यांचा संघ थोडासा दुरायला हरकत नाही आहे. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आता मात्र आपण ऑनगोईंग मॅचकडे. सामना सुरू होतोय आजच्या लॉर्ड्समधील 3रा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र सज्ज होतील समीर ठाकरे. तत्पूर्वी अमोलजी भोईर यांना विनंती करतो की आपण पुन्हा आमच्या व्यासपीठाकडे यायचं कारण आपल्यासाठी पारितोषिक आहे. अमोलजी भोईर आपण कारण आपल्यासाठी तब्बल 500 रुपयाचं अजून पारितोषिक आलेलं आहे. माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण इथे देणार आहोत. चला एकीकडे पाहू शकाल क्रिकेटचं आनंद सर्वजण या ठिकाणी साजरा करतात आणि पाहू शकाल बक्षिसाचे खैरात सुद्धा या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आपण या ठिकाणी देत आहोत. तर मी ज्ञानेश्वरजी पाटील आपल्यालाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करावं. या आपण पुढे या. जे माजी उपसरपंच आहेत ग्रामपंचायत धामणगावच्या आणि त्यांच्या माध्यमातून एकूण 1000 रुपये झालेले आहेत. या पहिल्या सुद्धा आपण 500 दिले होते आणि त्याच्यानंतर 500 दिलेले आहेत. चला अमोलजी भोईर तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मिस्टर मनोज कारवे सर. थँक्यू सो मच योगी पाटील सर. आणखी एक आता नवीन सामना तुमच्या समोर. वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं
DPL धामणगाव प्रीमियर लीग 2025 पर्व 3रं आणि या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. सचिन हरी भोईर या ठिकाणी आउट होताना आपण बघितले, चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ मिड ऑफच्या फिल्डरला त्यानं निवडलं आणि पहिला धक्का तेथे लागला. कियान 11 संघाला बॅटिंग करत असताना कियान 11च्या विरोधात तुम्ही पाहता स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. सचिन माळी क्लीन बॉल, आणखी एक फलंदाज बाद, दांडी गुल, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. मधून ज्या खेळाडूला तुम्ही खेळताना पाहतायत क्या बात आहे. बघा सचिन माळी यांनी लागोपाठ 2 विकेट्स घेतल्या, त्याच्यामुळे सतीश माळी यांनी त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि आणखी आता या बॉलवर विकेट घेतली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज सचिन माळी यांना दिलं जाणार आहे. दानेश्वर पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये दिले जाणार आहेत. आणि जरूर मान्यवर आणि गावकरी बक्षिसांची खैरात करताना यावेळेला सॉफ्ट हँड डिफेन्स केला. चांगला फटका तुम्हाला बघायला मिळाला. नवीन बॅटर निलेश अनंता भोईर तुम्ही पाहतात मैदानामध्ये. निलेश चोरघेचं येणं बाकी आहे. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर. सध्या आपण पाहतो श्रीकांत भोईर ऑन स्ट्राईक, 40+ एक नामांकित क्रिकेटर आहे. सचिन आणि श्रीकांत दोघे एकत्र खेळत असतात 40+ क्रिकेट. आता एकमेकांच्या विरुद्ध यावेळेला सोडून दिल्या बॉल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉल. श्रीकांतनं जर षटकार मारला तर दामणगावचे पोलीस पाटील शशांक भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. ही दामणगाव प्रीमियर लीग आहे, इथे कशाचीच कमतरता नाहीये. बहुत पैसा है, खर्चा जरूर होने वाला है. जीवनामध्ये आनंद साजरा करणं, आनंदित राहणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं. यावेळेला कट केला, सुपर शॉट, क्लासिकल क्रिकेट, क्रिकेटचं बाधक सौंदर्य सादर करणारा फटका. 4 धावांसाठी चौकार. काय टायमिंग होतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट कट करत असताना पॉइंटला बीट केला आणि बॉल सरळ बॅकवर्ड ऑफ द पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 4 धावांकरिता श्रीकांत भोईरच्या बॅटमधून येणारा तो चौकार आलेला आहे. या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मॅच नंबर 3 7 या आकड्यावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल सचिन माळी ओव्हर द विकेट. पुन्हा लेट कट. फक्त बॅटचा चेहरा उघडला. हा देखील बॉल ऑप्शनच्या बाहेरच होता. फक्त दिशा दाखवले श्रीकांत भोईरनं. मिळेल फक्त सिंगल. आज सर्वच गावकऱ्यांसाठी येथे आलेल्या प्रेक्षकांसाठी जेवणाची स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि आजचे आमचे अन्नदाते, मी त्यांचं मनापासून आभार मानेन. आज सर्व टीम तुम्हाला खेळताना दिसेल. 12च्या 12 टीम्स तुम्हाला खेळताना दिसेल. सध्या जो सामना सुरू आहे स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान सचिन भोईर, दोन्ही टीमचे पुरस्कर्ते सचिन भोईर आहेत, परंतु स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठानचे पुरस्कर्ते सचिन तुकाराम भोईर. आणि एका बाजूला तुम्ही पाहतात कियान 11 या संघाचे पुरस्कर्ते सचिन हरी भोईर. रिटायर्ड हर्ट होतोय. एक बॅटर आता मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती आणि जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या नावाचा बोलबाला, दबदबा अनेक वर्षांपासून आपण निलेश चोरगे, ज्या खेळाडूची प्रतीक्षा सर्वांनाच करत तर होती आणि कियान 11 कडून तो खेळताना दिसतोय. अनेक वर्षांपासून ज्या खेळाडूनं गावची धुरा सांभाळलेली आहे, गावाचं क्रिकेट पुढे नेलेलं आहे, तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे गोलंदाजीमध्ये पहिला बदल तेजस भोईर.
श्रीकांत भोईरने जर लागोपाठ 2 षटकार मारले तर विश्वनाथ माळी यांच्याकडून 3,000 रुपये त्यांना दिले जातील. ते त्यांचे जवळचे मित्र आहेत, परंतु टीमचे ओनर सचिन हरी भोईर मात्र शून्यावर बाद झालेले आहेत. ते थोडेसे नक्कीच या ठिकाणी नाराज असतील. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तुम्ही पाहता तेजस भोईरला. राईट आर्म ऑफ द विकेट श्रीकांत भोईर समोर. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, कट करण्याचा प्रयत्न होता, सोडून दिला आणि पंच स्वप्नील सरांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 9 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. सुरुवात चांगली मिळाली आहे. 40+ खेळाडूंनी चांगली स्टार्ट दिलेली आहे. लागोपाठ 2 विकेट घेतल्यानंतर देखील चांगली सुरुवात फलंदाजांना मिळते. यावेळेला ऑन साईडला वळवलाय, टर्न करत असताना बॉल स्क्वेअर लेगला. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघून जातोय. फलंदाजाकडे वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. प्रत्येकी टीम मध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून आपण बघतोय आणि निलेश चोरगे हा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून कियान 11 या टीम कडून खेळतोय आणि एका बाजूला तेजस भोईर जो आयकॉन खेळाडू आपण पाहतोय स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान टीम कडून खेळतोय. त्याच्यामुळे ही लढत चांगली आहे. 2 चांगले खेळाडू एकमेकांच्या समोर, परंतु एकीकडे 20 ते 25 वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू आणि एकीकडे युवा जोश. त्याच्यामुळे हे बॅटल देखील पाहण्यासारखं असेल. तेजस भोईर पॉवर प्ले मधील दुसरं षटक तो हाताळत असताना ओव्हर द विकेट. निलेश समोर बॅटची बाहेरील कडा. इन द एअर बॉल बराचसा काळ होता, हवेमध्ये होता, परंतु तेथे झेल घेणं थोडं कठीण होतं. डायव्हर्ट झाला, बॉल मागे येतोय, तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होती फक्त 1 धाव पूर्ण करण्याची. गावाची एकता आणि या धामणगावकरांची अखंडता, या धामणगावकरांची युनिटी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेली आहे. ही स्पर्धा निव्वळ क्रिकेटची नाही तर हा सण आहे गावाचा. फार मोठा उत्सव आज या मागील 3 वर्षांपासून आपण पाहतो की जिथे लहानांपासून थोरांपर्यंत सगळे एकत्रित येतात मैदानावर. यावेळेला हवे त्या बॉल इन दी एअर बट देयर इज अ नो फिल्डर. एकही क्षेत्ररक्षक तेथे नव्हता. लॉंग ऑन वरून फिल्डर येणार तोपर्यंत वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहताय 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं यावेळेला मार्गस्थ असताना 12 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी बघायला मिळाल्यात. एक चौकार जो श्रीकांत भोईरच्या बॅटमधून तुम्ही बघितला होता तो चांगला खेळतोय, परंतु निलेशला देखील आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल. चांगला स्कोर त्यांना उभा करावा लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये 64 धावा कमी पडल्या. त्या धावांचं संरक्षण करता आलं नव्हतं आणि काय बॅटिंग केली. चेस करत असताना चॉप करण्याचा प्रयत्न, परफेक्ट वाईड यॉर्कर, ग्रेट बॉल, सुपर बॉल हियर फ्रॉम तेजस भोईर. तेजस भोईर धावसंख्या तुम्ही पाहतायत 12 या आकड्यावरती आणि बघा त्यालाही माहिती आहे की इथून त्याची 2 षटकं ही भरपूर इम्पॉर्टंट महत्व टाकणार आहे त्या मॅच मध्ये, या डावामध्ये. त्याच्यामुळे तो देखील इथून ढील देणार नाहीये. जो चांगला खेळेल विजय त्याचा होणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिड ऑफ वर डीप मध्ये कव्हरला फिल्डर. यावेळेला थोडंसं थांबून खेळलेत. बॉल येतोय सरळ, लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती आलाय. 1 धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. थोडासा धोकादायक प्रयत्न जरूर होता, परंतु अखेरकार त्या 2 धावा तेथे पूर्ण करण्यात आल्यात. सिंगल डबलला महत्व द्यावं लागेल. ज्या वेळेला मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगल डबलला महत्व देणं तितकंच गरजेचं आहे. आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये, मॅक्सिमाइज करता आलेलं नाहीये. आता एखादा मोठा फटका इथून शोधावा लागेल. ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करता त्यावेळेला पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करणं फार गरजेचं असतं. चांगल्या धावा त्या पॉवर प्ले मध्ये जोडणं गरजेचे असतात. पुन्हा यॉर्कलेन एकाही वेळेला डोकं वर करू दिलेलं नाहीये. ॲक्युरसी, त्याची स्ट्रेंथ काय आहे, तो पुढे बॉल पोहोचवतोय. एकाही वेळेला बॅटला वर करू दिलं नाहीये, बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये. आणि याचबरोबर 2 षटकांचा केसमाप, 15ला 2 गडी बाद. कियान 11. नेक्स्ट मॅच ओमसाई विरुद्ध
शिवांश 11 विरुद्ध ओम साई. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. पंधराला 2 गडी बाद या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना कियान 11. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज वेदांत शेंडे इज ऑन बॉलिंग मार्क. समोर निलेश चोरगे असेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 55 ते 60 हा आकडा फलंदाजांच्या डोक्यामध्ये जरूर असेल आणि त्याच दिशेने वाटचाल करावी लागेल अंडर फ्लड लाईट्स. कारण मैदानावर बाउंड्री डायमेन्शनचा विचार केला तर बाउंड्रीज थोड्याशा शॉर्ट पाहायला मिळाल्यात. आप ट्रॅकर पंच करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपर कडे. डॉट बॉल. चला निलेश चोरगेसाठी देखील आता फार मोठं पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि लगातार 3 षटकारास 5000 रुपये दिगंबर पाटील यांकडून दिले जातील. परंतु त्याच्या विरुद्ध वेदांत कमाल करतोय. ग्रेट बॉलिंग. वेदांत यावेळेला अतिशय सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना लेंथ फार सुंदर त्याने ठेवलेली आहे. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक पंच केला. हो येथे संधी होती खरं तर डायरेक्ट हिट करण्याची गरज होती परंतु तो प्रयत्न केला नाहीये क्षेत्ररक्षकांना आणि त्या दरम्यान एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर 1 धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 16 धावा. यावेळेला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॉल सरळ लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. शकील कोटी सरांना देखील तुम्ही पाहतायत ऑन फील्ड. पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोर 1 धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 17 झालेल्या आहेत. श्रीकांत भोईर आणि निलेश दोघांकडे चांगला अनुभव आहे परंतु त्या अनुभवाचे बोल मैदानामध्ये त्यांना बोलावे लागतील. आप ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता. हा देखील बॉल सरळ निघून जातोय. डॉट बॉल. दबाव अधिकच वाढत चाललेला आहे तो कियान 11 संघावर. सचिन हरी भोईर ज्यांनी हा संघ या वर्षामध्ये पुरस्कृत केलेला आहे. आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा अंपायर्सना आता गोलंदाजाला दिलेला आहे. पुढचा बॉल वेदांचा यावेळेला पुन्हा आतमध्ये येणारा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक क्विक सिंगल्स रन्स घेतल्या जात आहेत. एकही मोठा फटका आलेला नाहीये. 1 धावेने आता धावफलक पुढे गेलेला आहे. ट्राय आकड्यावरती 18 रन्स. वेलकम जयेश भोईर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे. भरपूर मोठं साह्य त्यांचं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय. चला ओम साई टीम चे कॅप्टन आणि शिवांश 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. यावेळेला पुढे टाकलाय. हा बॉल रडार मध्ये होता आणि निलेश चोरगेच्या बॅट मधून पहिला धमाका. लॉंग ऑन क्लिअर षटकार. बॉल लॉफ्ट करत असताना लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर निलेशच्या बॅटमधून येतोय आणि धावसंख्या या षटकाराच्या मदतीने वेगाने मुसंडी मारत असताना 24 आकड्यावरती 24 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. आपण पाहतो या ठिकाणी आता ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये. चला सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडणार त्या प्रेक्षकास 200 रुपयांचं पारितोषिक महेश माळी यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. दामणगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती ज्यांचा संघ महाकाल 11 तुम्हाला खेळताना दिसेल आणि चांगले क्रिकेटर देखील आहेत 40+ जरूर त्यांना पाहायला विसरू नका. परंतु यानंतर ओम साई प्रतिष्ठान विरुद्ध शिवांश 11 दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचंय. ओम साई या संघ या स्पर्धेमध्ये हो यावेळेला ते सर्रार बॉल लेंथ बॉल होता. एका एक टेक ऑफ करणारा सुंदर पाटील यांनी ओम साई प्रतिष्ठाना संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. आणि एका बाजूला शिवांश 11 जो ज्ञानेश्वर पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. माजी उपसरपंच धामणगावचे
इथे कडक फटका आल्यानंतर आता चांगलं प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि तेजस भोईरनं त्याच्या षटकाला आता डॉटनं सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, कीपर कडनं झाली आहे चुकी. आता धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळते. थोडासा नाराज असेल तेजस भोईर, कारण येथे स्ट्राईक देखील रोटेट झाली. श्रीकांत डॉट होत होता, त्याच्या विरुद्ध अजून काही 1 ते 2 चांगले चेंडू टाकण्याची संधी गोलंदाजाला मिळू शकली असती, परंतु आता निलेश चोरघे स्ट्राईक एंडला आलेला आहे. ज्याच्या बॅटमधून एक उथुंग षटकार तुम्ही बघितला. 25वा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ 25 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आप ट्रॅकर ऑन साइडला उडवला बॉल मिड विकेटला. झेलची संधी होती, प्रयत्न चांगला केला, परंतु बॉल अखेर सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. सचिन भोईर यांच्याकडून विकेटची हॅट्रिक जर गोलंदाजांनी पूर्ण केली तर 1000 रुपये दिले जाणार आहेत. सचिन तुकाराम भोईर असतील, कारण त्यांचा संघ खेळतोय. परंतु निलेशच्या बॅटमधून आता चांगल्या धावा येत आहेत. एक षटकार आला, एक चौकार आला. येथे चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे लेंथ बॉल, ते सरळ बॉल होता. खूप चांगला खांद्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तेजस चांगला वेग काढण्याचा प्रयत्न करतोय तेजस. धावसंख्या 29 ला स्थिर आहे. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. ओ, यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता. आता विकेटने देखील त्या विकेटचा रंग दाखवलेला आहे. हा बॉल थोडासा खाली राहणारा होता. पडल्यानंतर ज्या प्रकारे एक्सपेक्ट केला त्याहून थोडासा खाली राहणारा चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. हा चेंडू डॉट आणि धावसंख्या स्थिर धावफलकावरती 29. तेजसचा देखील आत्मविश्वास वाढला असेल, कारण एखाद्या मोठ्या खेळाडूच्या विरुद्ध ज्या वेळेला तुमची कामगिरी चांगली होते ना, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तो कॉन्फिडन्स आता त्याच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काय स्पेल त्यानं हाताळलाय. यावेळेला पुढे टाकला, पुन्हा एकदा चुकी केली. ओव्हर पिच बॉल होता आणि थेट बॉलला फेकून दिला. स्ट्रेटिस्ट लॉंग ऑफ, सीमारेषेच्या पलीकडे येणारा निलेशच्या बॅटमधून षटकार. पुन्हा फटका तुम्हाला बघायला मिळाला आणि धावफलकावरती तुम्ही पाहताय 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात. खरं तर चांगल्या एव्हरेजने धावा बनवता आलेल्या नाहीयेत, परंतु जेव्हा जेव्हा चुकी केलेली आहे ना, तेव्हा तेव्हा जरूर दंडित केलेला आहे गोलंदाजाला, असं आपण म्हणूया. ज्या प्रकारे फटकेबाजी राहिली. ऑन स्क्रीन या भव्य आणि दिव्य ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळतात, ज्या ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थाने ही झुंज सुरू आहे. कोण होणार या स्पर्धेचा विजेता, त्याचं उत्तर तुम्हाला रविवारी रात्री मिळेल, मध्यरात्री मिळेल. परंतु या DPL मध्ये सर्वच जण त्या इंटेन्शननं उतरल्यात. विजयाच्या अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी उमेशचा वापर येथे केला जातोय. 35 धावा आहेत, आणखी 15 ते 20 धावा जोडण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये करावा लागेल. कारण पहिला उद्दिष्ट असतो की ज्या वेळेला तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळता त्यावेळेला पहिल्या 5 ओव्हरमध्ये 50च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा आणि डेफिनेटली तो प्रयत्न आता इथून फलंदाजांना करावा लागेल. परंतु स्ट्राईक एंडला आता श्रीकांत भोईर आहे. हा कुठेतरी प्लस पॉईंट असेल गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघासाठी. सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर सचिन तुकाराम भोईर थोडे हॅप्पी असतील, परंतु सचिन हरी भोईर थोडेसे नाराज असतील, कारण ज्या रन्स त्यांना हव्या होत्या त्या रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेल्या नाही आहेत. शेवटचं षटक घेऊन
उमेश तयार होतोय, पुढे टाकला बॉल, यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला अलॉंग द कार्पेट, बॉल येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सेकंडचा कॉल होता त्या ठिकाणी. धावबाची संधी जरूर होती परंतु तिथे कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि स्ट्राईक रोटेट केले तेच हवं होतं. खरं तर टीम कियान 11ला की स्ट्राईक एंडला निलेश चोरघेनं यावं, शेवटचं षटक त्यानं फेस करावं कारण त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आलेले आहेत. एक चौकार देखील तुम्हाला बघायला मिळालेला. धावसंख्या धावफलकावरती 36. शिवांश 11 विरुद्ध ओम साई प्रतिष्ठान. नेक्स्ट मॅच स्वर्गीय दीपक काळूराम भोईर टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचंय, ज्या ते टॉस केला जाणार आहे. राईट आर्म ऑफ द विकेट उमेश तयार. निलेश समोर ऑन द राईज, लॉफ्ट केला बॉल हवेत आहे, जेलची संधी आहे, विकेटची संधी आहे आणि ते चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट. निलेश गॉट बॅक टू डग आउट. उमेश मसे गोलंदाजी करतोय. उमेश मसेने या ठिकाणी विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. हरीश पाटील स्ट्राईक एंडला असेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक, 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणखी 10 ते 12 धावा 4 बॉल मध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. फायटिंग टोटल, एक सन्मानजनक टोटल उभी करण्यासाठी कियान 11 संघाला. पहिला सामना या स्पर्धेतील वन साइड तुम्हाला बघायला मिळाला. दुसरा सामना थोडासा चुरशीचा बघायला जरूर मिळाला परंतु तेथे देखील रन चेस झाला म्हणजे फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी चांगल्या दर्जाची तुम्ही बघतायत. 36 ला 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 यावेळेला मार्गस उमेश मसे ओव्हर द विकेट. यावेळेला खरा बॉल होता. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा येतोय. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न कदाचित असावा आणि या गोष्टी घडत असतात ज्या वेळेला तुम्ही अधिक वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न करत असता किंवा यॉर्कर जाण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला कधी कधी बॅलन्स गमावतो आणि अशा प्रकारचे बॉल तुम्हाला बघायला मिळतात. स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे 37 आकड्यावरती. एकूण 12 सामने आजच्या लॉट्स मध्ये आपल्याला कव्हर करायचे. त्याबद्दल वेळेसंदर्भात देखील सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करणार नाही आहोत. तुम्ही आम्हाला जरूर सहकार्य करायचंय, सपोर्ट करायचंय. यापुढचा बॉल फ्री हिट असेल. हरीश पाटील समोर फ्री हिटचा बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे, बॉल हवेत होता बराचसा काळ. एक धाव तिथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सचिन मालीकडनं झालेल्या चुका या ठिकाणी फलंदाजांसाठी लाभदायक ठरतात. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेल्या. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघतात 39 आकड्यावर टीमची टोटल जाऊन पोहोचते. एकूण जर विचार केला तर या डावामध्ये 2 सिक्सर आणि 1 चौकार, 2 चौकार बघायला मिळाले. जो 1 चौकार श्रीकांतच्या बॅटमधून आला होता, 1 चौकार निलेशच्या बॅटमधून आणि 2 षटकार देखील निलेशच्या बॅटमधून आले होते. परंतु ते वगळता डॉट बॉल पर्सेंटेज देखील आता वाढलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा हा बॉलीवर घेऊन ड्राईव्ह केला. गॅपमध्ये बॉलला पाठवता आलेलं नाहीये. पुन्हा सेकंडचा कॉल येतो आणि दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. स्कोर 2 धावांनी आता पुढे जाताना 41 आकड्यावर. शेवटचं षटक यावेळेला मार्गस. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत डावामधून. एखादा मोठा फटका इथून 101% शोधावा लागेल. कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जाता जाता मोमेंटम ही भरपूर महत्वाची गोष्ट असते आणि तो मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न आता त्यांना करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश मसे. यॉर्कर लेन, काय गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्याने दिलेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात होता आणि बघूया आता तेथे काय घडलंय. मला वाटतं एकच धाव तेथे असेल. अंपायर्स दोघे डिस्कस करत आहेत. एकच धाव. येस, भिवंडीच्या नियमांप्रमाणे एकाच वेळेला तुम्हाला स्ट्राईक एंड सोडणं गरजेचं असेल. एका धावेने आता स्कोर पुढे गेलेला आहे
धावफलकावरती 42 धावा. शेवटचा बॉल या डावामधून यानंतर टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल ओम साई प्रतिष्ठान विरुद्ध शिवांश इलेव्हन, दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचं आहे. ज्ञानेश्वर सोंग्या पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत, जो तुम्हाला खेळताना दिसेल शिवांश इलेव्हन, आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ओम साई प्रतिष्ठान सुंदर पाटील यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. शेवटच्या बॉलवर पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आता चुका होत आहेत उमेश मसेकडून, चुका होताना आपण बघितल्यात. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि एक धाव देखील त्याच्यावरती कंप्लीट करण्यात आलेली आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 44 रन्स रेफर करण्यात आलेला आहे. फिल्डिंग साईडनं आता रेफर केलेला आहे. बी नो बॉल ऑन फील्ड पंचांनी तर जरूर दिलाय, परंतु एक एक रिव्ह्यू प्रत्येक टीम कडे योग्य तो वापर प्रत्येकी संघ करतोय. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर होणं गरजेचं आहे. बघूया गोकुल पाटील सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. 44 रन्स. यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल आणि आता शेवटचा बॉल घेऊन मला वाटतं गोलंदाज या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे. चला वेळ कमी घ्या आता. टीम संदीप दादा प्रतिष्ठान कृपया चांगल्या प्रकारे ओव्हर रेट मेंटेन तुम्ही ठेवला होता, परंतु आता यावेळेला जरूर आता तुमच्याकडून जास्त वेळ खर्च होतोय. फ्री हिट कंटिन्यू असेल, गोलंदाज सज्ज होतोय. फ्रीटचा बॉल स्लॉग स्वीप. व्हाट अ शॉट. क्लासिकल फटका. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारशीच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना शेवटच्या बॉलवर येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 48-49 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता कियान 11च्या समोर स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघाला. वळूया पुढील सामन्याचा टॉस आपण येथे करणार आहोत. नाणेफेकीचा खौल या ठिकाणी केला जातोय. शिवांश 11 आणि ओम साई प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. मी दामणगावचे पोलीस पाटील शशांक भुईर यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि साहेबांच्या शुभास आपण टॉस करतोय. प्रथमतः आपण टॉसची माहिती देऊया. एका बाजूला तुम्ही पाहता जी स्पर्धा DPL 2025 आणि एका बाजूला स्वर्गीय दीपक भोईर स्मृती. दोन्हीपैकी एक कॉल करायचं. ओम साई प्रतिष्ठानचे कॅप्टन कॉल करतायत. DPL अशी मागणी होती, परंतु स्वर्गीय दीपक स्मृती असं टॉस आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकलाय तो जरूर शिवांश 11 भावेश नाणेफेकी जिंकलेल्या 5 ओव्हरचा सामना. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये किती उत्सुकता होती? ही स्पर्धा भरवताना कशी मेहनत होती? या स्पर्धेसाठी तर आम्ही 1 महिना आतुरतेने वाट पाहत होतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवाल? कारण आता मागच्या 2 मॅचेस अशा बघितल्या की जिथे पहिल्या मॅच मध्ये लो स्कोर झाला, दुसऱ्या मॅच मध्ये भरपूर स्कोर झाला. समोरची टीम तर चांगलीच आहे आणि 40 ते 45 लोकांचा प्रयत्न करू. तुला काय वाटतं ॲज आयकॉन खेळ तू खेळतोय, प्रतिस्पर्धी संघामधून कोणता असा बॅटर असेल की त्याला लवकर आउट करण्याचा प्रयत्न तुझा असेल? अक्षय आहे, शैलेश आहे, यांना लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल तुला या सामन्यासाठी. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. काय करणार होतास टॉस जिंकून? क्षेत्ररक्षणच करणार. मग आता बॅटिंग आलेली आहे. गेम प्लॅन बी सेट आहे
की बॅटिंग आल्यानंतर किती टार्गेट द्यायचं आहे? टार्गेट 50+ असेल. तुम्ही किती एक्सायटेड होता, किती उत्सुकता तुमच्या खेळाडूंमध्ये होती या स्पर्धेविषयी? उत्सुकता खूप होती. सर्व एनर्जेटिक आहेत, खेळतील सर्व चांगलं. 40+ खेळाडूंकडनं तुला काय अपेक्षा आज? शेखर मयेकरने चांगला खेळ करावा आणि सुनीलने चांगली गोलंदाजी करावी बस. आणि तुमच्या स्पॉन्सरांविषयी काय सांगाल? त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे बॅकअप दिलेला आहे आतापर्यंत, ही स्पर्धा इसोपर्यंत? चांगला बॅकअप दिलेला आहे. सर्व मुलांना एकत्र करून चांगलं खेळा तुम्ही, बस एवढंच. शुभेच्छा असतील अक्षय तुला देखील आणि तुझ्या संघाला देखील. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय शिवांश 11 आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत आता जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगी सर. थँक्यू. चेक. धन्यवाद समीर ठाकरे. 49 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. अशा लॉर्ड्समधील आपण सध्या तिसरा सामना पाहतोय. कियान 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान, अशी सध्या आपण ही रंगत सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रथमतः कियान 11 संघाने बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना त्याच्या फलंदाजाने 48 धावा जोडल्या आणि 49 धावांचा आता पाठलाग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान संघाचे फलंदाज. याच्यानंतर आपण जो नुकताच नाणेफेकी जी आपण संपन्न केली ओमसाई प्रतिष्ठान विपक्ष शिवांश 11 संघामध्ये. धामणगाव प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर ही स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. चांगलं नियोजन आहे, चांगलं आयोजन आहे आणि या प्रत्येक खेळाडूचं मात्र पाहिलं तर या प्रीमियर लीगमध्ये चांगलं सपोर्ट आहे, चांगलं सहकार्य आहे आणि एकूण 12 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. सलामी जोडी पाहू शकाल सचिन माली 40+ आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर स्वप्नील भोईर हे सुद्धा 40+ खेळाडू आहेत. दरम्यान पाहू शकाल गौतम पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी कियान 11 संघाच्या माध्यमातून. संदेश भोईर काय संदेश देणार आपल्या संघाला आणि आपल्या संघ नायकाला? छोटंसं रडप आहे. अर्धा विकेटनं मात्र या ठिकाणी सुरुवात करेल आपल्या षटकाला. पहिला चेंडू पाहू शकाल फुल टॉस होता. चेंडूचा मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू चालला अगदी एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूला मात्र थांबवलं जाईल. तत्पुरते पहिल्या चेंडूवरती मात्र पाहू शकाल या ठिकाणी श्रीगणेश झालेले आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. चांगला दोघांमध्ये तालमेल पाहिला आपण, दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहिलं आणि 2 धावा सचिन मालीच्या बॅटमधून निघाल्या. पहिली रजनी सध्या आपण स्पर्धेतील पाहत आहोत. हो पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, बॅट शिकायला आणि कॉट बँडच्या माध्यमातून पहिल्या विकेटचा पतन होत असताना पहिला धक्का लागला. टीम बॅटिंग करत असताना सचिन मालीज गॉन. थोडीशी छेडछाणी करण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. चेंडूच्या रेषेमध्ये मात्र फलंदाज सचिन पोहोचला नाही आणि त्याचमुळे पाहू शकाल बॅटची कडा लागली. विकेट किपरनं कोणत्या प्रमाणात त्या ठिकाणी चूक केली नाही. चला 38 जी सर्कल आहे त्याची मात्र कुठल्या प्रकारची पाबंदी नाही आहे. बाद होणाऱ्या फलंदाजाने लगेच जायचं आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा कुठल्याही प्रकारचा विलंब न करता असताना लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, जेणेकरून जास्त वेळ इथे मात्र खर्च होणार नाही आहे. कारण आज आपल्याला एकूण 12 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी वेळ आपल्याकडे या शिल्लक असणं फार गरजेचं आहे. सचिन माळी 2 धावसंख्येवरती बाद झाला. लगेचच पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती 40+ खेळाडू पुन्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दशरथ म्हशे आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि चांगली संकल्पना पाहतोय की 40+ खेळाडूंना सुद्धा मात्र चांगला दर्जा या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. सर्वांना संधी मिळेल याच हेतून या प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहिलं. चला स्पीडअप करायचा, जास्त वेळ आपण घेऊ नका कारण टायमर ऑन आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. खास करून निलेश सोरगेला विनंती करतो की आपण वेळेला महत्त्व द्या.
कारण योग्य वेळेवरती जर तुम्ही कार्यक्रम केला तर मात्र तो चांगल्या प्रमाणात होत असतो. हो, लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन चेंडूमध्ये पाहिलं तर थोडासा बदल केला आणि चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. जबरदस्त सुरुवात पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण जर पाहिली तर गोलंदाज संदेश भोईरच्या वतीने आपण पाहतो आणि चांगला संदेश देण्याचा तो प्रयत्न करतोय. अनुभव त्याच्याकडे आहे, तो अनुभव आता मात्र पणाला लावण्याचा प्रयत्न करतोय. पण तिथे फुल टॉस, बेस्ट टायमिंग स्ट्रोक, झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी सर्वांच्या अवकाशाच्या बाहेर तो झेल होता. सेफ लँडिंग झाला जमिनीवरती. तत्पुरती सिंगल धाव घेण्यामध्ये यश आलं. त्या ठिकाणी फलंदाजाला सिंगल डबलचा धाबा इथे येत राहिला आणि जर तुम्ही जर अशा प्रमाणे जर गोलंदाजी केली तर इथून सुद्धा तुम्ही 49 धाबाचा जो संरक्षण आहे तो चांगल्या प्रमाणे करू शकता आणि त्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत. कारण सर्व खेळाडूंच्या बंद बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पूर्णपणे आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय आणि याच अनुषंगामध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल जर या सामन्यामध्ये तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर. हो, फुलटा चेंडू आहे ऑन साईडला खेचून मारला, पटका मिस टायमिंग, मिड विकेटला फिल्डर. हो माय गॉड, झेल ड्रॉप, झेल सुद्धा ड्रॉप झाला. तदनंतर पाहू शकाल फलंदाजाने 2 धाबा सुद्धा तिथे पूर्ण केल्या गेल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. परंतु असं वाटलं की मात्र त्या ठिकाणी थोडंसं लेझी झेल घेण्याचा प्रयत्न केला फिल्डरनं आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र धनीला दान झाला. मी नेहमीच सांगतोय, कन्यादान करा, रक्तदान करा, मतदान करा आणि एखादा ICU मध्ये पेशंट असेल तर त्याला मात्र तुम्ही जीवनदान करा. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही फलंदाजाला जीवनदान देऊ नका कारण तो जीवनदान फार घातकी असतो. चला, संदेशला इथे मात्र पाहू शकाल ठिकाणी विकेटचा हॅट्रिकसाठी तब्बल एकच चेंडू शिल्लक आहे. जरूर पारितोषिक होतं परंतु संदेशने जबरदस्त कामगिरी केली पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. पहा, त्याच्या विरोधात एकही मोठा फटका कुठल्या फलंदाजाला खेळता आला नाहीये आणि पाहू शकाल फक्त त्याने धावा खर्च केल्या 5, गडी बाद केला 1. 49 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 26-40 धावा इथून जोडायच्या आहेत. टीम स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान या संघाला. यानंतर शिवांश इलेव्हन या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. त्या संघाने पुरस्कर्ते आहेत माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील आणि त्यांच्या विरोधात संघ आपण जर पाहिलं तर ओम साई प्रतिष्ठान आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय सुंदरजी पाटील. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला टीम मिटिंग करायची नाहीये. कारण ही वेळ टीम मिटिंग करण्याची नाही तर ही वेळ आहे लढण्याची आणि तुम्हाला लढावंच लागेल आपल्या संघासाठी जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर. लीग फॉर्मॅटमध्ये सध्या आपण या मॅचेस पाहतोय. जर तुम्ही एक सामना गमावला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळत असते लीग फॉर्मॅटमध्ये आणि जे संघ पराभूत होत आहेत त्यांना मात्र खचून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण प्रत्येक आपण जर पाहिलं तर लेग टेबलच्या ज्या मात्र मॅचेस होतील त्या सर्व संघांना मात्र 5-5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे आणि आतापर्यंत आपण 2 सामने कव्हर केले. पहिला सामना गीतेश अँड मायरा 11 संघाने मात्र तो सामना जिंकलाय छिना 11 संघाला पराभूत करून. दुसरा सामना आपण जर पाहिला तर दुंदाराम नारायण स्मृतीच्या संघाला मात्र या ठिकाणी पराभूत केलं स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या संघानं. त्याने पहिला विजय मात्र प्राप्त केला आणि हा तिसरा सामना सध्या आपण पाहतोय. परंतु आपण खूप डिले आहोत, प्लीज विनंती करतो की आपण थोडंसं फास्ट केला. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहू शकाल 3 क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होते ऑर्धो विकेटनं. हो, हुक केलाय शॉर्ट फायलीच्या डोक्यावर चेंडू चला फाईन बॉडीच्या दिशेनं वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि येतोय हा पहिला वेलकम चौकार टीम संदीप दादा प्रतिष्ठान संघासाठी. समाचार फलंदाजाने उचलला आणि हरेचं स्वागत केलं चौकारानं. पॉवर प्लेचा खेळ म्हटलं तर फलंदाजांना मात्र जास्तीत जास्त संधी असतात धाबा जोडण्यासाठी आणि त्या संधीचा आता मात्र फलंदाज कुठेतरी सोनं करण्याचा प्रयत्न करतो. या पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी कासव छाप गतीने धाबा येत होत्या परंतु आता हरणाच्या वेगाने मात्र धाबा जोडण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला पाहू शकाल या ठिकाणी वेदांत शेंडे आहे तर त्याच्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी स्वप्नील भोईर. हो, पुन्हा चेंडू चला अगदी विकेटच्या पाठीमागे. रेस सुरू आहे, चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे परंतु त्या रेसमध्ये चेंडूचा विजय झालाय कारण चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
वेदांत शेंडे सध्या स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला पुन्हा हुक केलाय. जबरदस्त फटका आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे जातोय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करतोय आणि सावकार हॅट्रिक पूर्ण पाहायला मिळाली फलंदाज वेदांत शेंडेच्या माध्यमातून. हे रंग बदलणारा खेळ आहे. पलट वार इथे मात्र पाहतो या ठिकाणी केला जातोय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे की एखादा संघ विजयाच्या दिशेने जो वाटचाल करतो तो कधी कधी पराभवाच्या छायामध्ये येत असतो, की एखादा संघ पराभवातून मात्र विजयाकडे वाटचाल करत असतो. असा क्रिकेटचा खेळ आणि या स्पर्धेतील पहिली चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली फलंदाज वेदांत शेंडेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जरूर मात्र फिल्डिंग करणारा संघ मात्र वरचढ होता, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर देत असताना वेदांत पहा छोट्या बाकीला मात्र ड्राईव्ह एक लो फुल्ड चेंडू होता. चेंडू चालला अगदी लॉंग ऑनला फिल्डर तैनात तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली आणि चांगला रिदम मध्ये आता मात्र फलंदाज आपल्याला वेदांत पाहायला मिळतोय. कारण चेंडूच्या मिरिटवरती सध्या तो फटकेबाजी करतोय आणि अशा प्रमाणे कामगिरी होणं गरजेचे आहे. कारण ज्या प्रमाणात चेंडू येतोय, ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेने जर आपण जर फटके जर निवडले गेले, जर क्षेत्र निवडले गेले तर मात्र तुमच्या बॅटमधून आपल्याला वेगाने धावा येताना पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी चेंडू खाली राहिलाय आणि त्याचमुळे मात्र कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूचे मात्र सांगतात धावसंख्या स्थिर आहे. 18 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण जर गोलंदाज हारेसचा विचार केला तर 5 लिगल चेंडूमध्ये तब्बल त्यांनी आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या आणि अजून एका चेंडूचं खेळ येणं बाकी आहे या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. शॉर्ट पिच होता आम्ही स्टामिंग फटका विकेट कीपर आय थिंक निलेश सोरगे. चेंडू खाली चाललाय, कुठल्या प्रमाणे चूक होत नाहीये. विकेटची आवश्यकता होती आणि ती विकेट सागर प्राप्त करून दिली गोलंदाज हारेशनं आणि लागतो या ठिकाणी हा दुसरा धक्का टीम स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. करांचा आपण जर विचार केला तर मात्र या स्पर्धेची सर्वांना ओढ लागली होती की स्पर्धा आपल्या भेटीस कधी येणार आणि अखेर ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली. धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव केले गया आणि पाहू शकला या ठिकाणी जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती धावा लागल्या गेल्या. 2 गडी बाद 18 म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 31 धावांची अजूनही आवश्यकता टीम या ठिकाणी पाहू शकला स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान या संघाला. न्यू बॅटर इनेट 5 तेजेश भोईर आलाय वेदांच्या सोबतीला. ज्या वेदांना आतापर्यंत 3 चौकार इथे मात्र पेश केले, हॅट्रिक त्याने कंप्लीट केली होती, परंतु आज त्याच्या सोबतीला तेजेश भोईर आपल्या संघासाठी तेजोमय कामगिरी करेल का, क्षमता तर त्याच्याकडे आहे आणि त्याचमुळे त्याला 5व्या क्रमांकावरती प्रमोशन देण्यात आलेलं आहे संघनायकाच्या माध्यमातून. परंतु तिसऱ्या षटकाला मात्र सूरज आता मात्र या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होतोय. लॉंग रनअप आहे पाहू शकला अगदी पंचांच्या डाव्या बाजूने मात्र मार्गस्थ होण्यासाठी तो सज्ज होतोय. ओव्हर द विकेट मात्र मारा करेल. आता विक्युरलेलं क्षेत्राचे तुम्ही पाहू शकाल अगदी वाडिश मिड ऑफ लाईक फिल्डर तैनात आहे. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राचा आपण विचार केला तर त्याचप्रमाणे अगदी पॉइंटला पाहू शकाल शॉर्ट क्षेत्रामध्ये एक फिल्डर तैनात आहे. हो चेंज पेस फुलर लेंथ जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतो. या शॉर्ट फाईन लेग लाईक फिल्डर, शॉर्ट टर्मिनल लाईक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. डीप कव्हर लाईक फिल्डर तैनात आहे. ऑफ साईड क्षेत्राशी पाहिले तर डीप लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला पाहिले तर जास्तीत जास्त बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन मिड विकेट अँड स्क्वेअर लेग. आता मात्र चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळतो. या चेंडू हवेत होता परंतु स्क्वेअर लेगचा आपण जर विचार केला तर आय थिंक त्याच्या पुढे चेंडू मात्र या ठिकाणी लँडिंग झाला. त्याच अनुषंगाने मात्र झेल त्याला पकडता आला नाही, परंतु प्रयत्न त्याच्याकडून चांगले पाहिले आपण, परंतु कमिटमेंट 100% तिथे आपण पाहिले त्याच्या माध्यमातून आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजाने 2 धाबा पूर्ण करण्याची मात्र त्यांना संधी मिळाली. 20 धाबा धावफलक्यावरती सध्या आपण पाहतोय. जबरदस्त सामना सध्या आपण पाहतो. तिथे रंगत असताना सरळ मॅन लॉफ केला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू चला साइड स्क्रीनच्या समोर डाऊन दी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाता सडा येतोय चौकार.
जबरदस्त फटका. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात सुरक्षित जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे आणि तीच जागा फलंदाजाने निवडली आणि अखेर चौकार वसूल केला आपल्या संघासाठी. आता ऑन साईडला फुल टॉस होता, टर्न केलाय परंतु चेंडू चाललाय लॉंग ऑन वरती. फिल्डर आहे थोडीशी मिस्टेक घडताना पाहायला मिळते या, परंतु त्यांनी मिस्टेक लगेचच मात्र त्या ठिकाणी रिकव्हर केली आणि त्याच अनुषंगाने मात्र फक्त एकच धाव घेण्याची मात्र ती संधी मिळाली फलंदाजाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 25. अजून विजयासाठी 23 नाहीतर 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे, कारण 49 धावांचा सध्या या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. परंतु ज्याप्रमाणे रन चेस होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे सध्या या ठिकाणी कामगिरी आपण पाहतोय स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान या संघाची. पाहू शकाल या ठिकाणी निलेश सोरगे चांगल्या प्रमाणे मात्र त्या ठिकाणी संघनायकाची भूमिका पार पाडतोय. कियान 11 संघाने प्रथमतः 48 धावा इथे उभारल्या गेल्या. त्या धावांचा या ठिकाणी संरक्षण करत असताना मात्र या ठिकाणी पाहू शकाल सर्वच खेळाडू मात्र त्या ठिकाणी मेहनत करतात, कारण मेहनतीशिवाय मित्रांनो तुम्हाला यश प्राप्त होणार नाही, फळ प्राप्त होणार नाहीये. हो पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी चेंज जो पेस चेंडू त्याला मिड विकेटला. फिल्डर आहेत डीप मध्ये, सिंगल धाव तिथे मात्र पुन्हा पूर्ण केली गेली. जर इथून मोठे फटके जर आले नाहीत तर मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळीच रंगत निर्माण करेल त्यात काही शंका नाहीये. कारण रंगतदार होणारे सामनेच क्रीडा रसिकांना मात्र पाहायला आवडत असतात, कारण अशाच प्रकारचे सामने पाहण्यासाठी क्रीडा रसिक दूरवरून एखाद्या स्पर्धेचं मात्र नक्कीच त्या ठिकाणी घटक असतात. हो पुन्हा मात्र तिथले थोडंसं फ्लाईट दिलं परंतु स्वतः गोलंदाज जाता मात्र चेंडूचा मात्र पाठलाग करतो. शॉट मिड विकेटला चांगला शतरक्षण फेकी लाजवाब, परंतु त्या ठिकाणी हरणाच्या वेगानं चित्ताच्या सप्लायनं धाव तिथे मात्र कंप्लीट केल्या 2 आणि अशा रीतीने 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न होत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करत असताना एकूण 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवरती तुम्ही समीकरण पाहू शकाल. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सर्व गाडी चालक वाहनाच्या मालकांना की पहा जो आमचा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या आजूबाजूला कोणी गाडी पार्क करू नका, कारण आपल्यासाठी खूप मोठं पार्किंग झोन इथे तयार करण्यात आलेला आहे. त्या पार्किंग झोन मध्ये आपापल्या गाड्या पार्क करा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहा या ठिकाणी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेला इंटरनॅशनल दर्जा लुक देण्याचा सध्या प्रयत्न आपण पाहत आहोत. किंग ऑफ टेलिकास्ट, कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धा या वाहिनीने कव्हर केलेल्या आहेत. मग MPL असेल ही सुद्धा स्पर्धा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्ही पाहिली असेल. आणि आय थिंक मला अजूनही आठवते की सुरत विपक्ष नेपाळ जी स्पर्धा मात्र सुरू होती ती स्पर्धा सुद्धा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कव्हर केली गेली होती. जबरदस्त ते आपण पाहतोय थेट प्रेक्षेपण. डॉक्टर सन्मानी आकाशजी आपणास विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं धामणगाव प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर आकाशजी भोईर यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 12 चेंडू शिल्लक, 12 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. आकुटापदा चेंडू होतो ऑन साइडला पूल केलाय, जबरदस्त पॉवरफुल. ओ माय गॉड, हा झेल सोडला की सामना सोडला. येणारा वेळ येणारे क्षण जरूर सांगून जाईल कियांश 11 या संघाला, कारण सहज सोपा झेल होता परंतु झेलला ड्रॉप झाल्यानंतर दोन्ही हात डोक्यावरती पाहायला मिळत आहेत. कारण म्हणतात ना मित्रांनो, ठेस लागल्यानंतर वेदना होतात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. झेल ड्रॉप झाला त्याच्यानंतर फलंदाजाने एक धाव कंप्लीट केली गेली, परंतु ऑफिशियल पंचाने आता मात्र या ठिकाणी चेक करण्यासाठी TB पंचाची मागणी केलेली आहे की त्या फिल्डरचा एखादा शरीराचा भाग सीमेरेषेला मात्र त्या ठिकाणी टच झालाय की नाही हे आता मात्र पाहायचं आहे. डॉक्टर आकाशजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त सामना आणि सेव आहे, कुठल्या प्रकारचा मात्र त्या ठिकाणी टेन्शन वाली बाब नाहीये. झेल झुरू तिथे मात्र ड्रॉप झाला, त्याच्यानंतर फलंदाजाने एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 11 मध्ये आता 20 ची गरज. समोरच्या दिशेने फोर्स केला, लॉंग अप आहे. ओ माय गॉड, पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्या शरीराला झोकून दिलं होतं, परंतु फेक कुठे केली होती धामण गावाच्या दिशेने, परंतु बॅकअप साठी मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहेत. आता मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये चालला असं म्हणायला हरकत नाहीये. जर इथून एखादा मोठा फटका जर आला नाही तर बॅटिंग करणाऱ्या संघावरती आता मात्र कदाचित आपल्याला थोडंसं प्रेशर या ठिकाणी वाढताना पाहायला मिळू शकेल. आणि जर एखादी विकेट जर गोलंदाजीने या ठिकाणी या महत्वाच्या क्षणाला जर मात्र प्राप्त करून दिली तर मात्र या ठिकाणी सोने पे सुहागा.
क्रिकेटचा खेळ आहे, बार पलटवार या गोष्टी होत असतात आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल पहिल्या 3 षटकात आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ वरचढ होता, परंतु निलेश स्वर्गीय आपला शेवटची वॉर्निंग आहे वेले संदर्भात. आता मात्र कुठल्या प्रकारचं तुम्हाला वॉर्न केलं जाणार नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्या, खेळाला लगेच आपण सुरुवात करा. 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये आता 19 ची गरज आहे. समोरच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहे. डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण, पुन्हा सिंगल धाव. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावा आता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्व पाहू शकाल या ठिकाणी या धामणगावचे जे खेळाडू आहेत त्यांचे सर्व जे प्रेक्षक आहेत आता मात्र ही स्पर्धा पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. नऊ चेंडू शिल्लक, 9 मध्ये आता 18 ची गरज. खराब चेंडू ऑन साइडला पूल केला आहे, सक्सेसफुल. चेंडू चालला अगदी स्क्वेअरच्या दिशेने, हा येतोय मॅक्झिमम षटकार. त्याच्यावरती या जबरदस्त फटका आपला धामणगाव प्रीमियर सीझन 2 मधील प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर आयुष भोईर यांची आपण निवड केली होती, परंतु पर्व तिसरा तो सध्या मिस करतोय कारण पूर्णपणे फिट नाहीये, इंजिर्ड आहे आणि मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं मात्र तो उदयास आलाय. परंतु जरूर आयुष भोईर तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. चला जबरदस्त मात्र या ठिकाणी या सामना सुरू आहे. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे. फिल्डर मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी सज्ज आहे, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि या लीग साठी सुद्धा आपण जर पाहिलं तर आयुष भोईर यांचं मात्र चांगलं या ठिकाणी त्यांची मेहनत आहे, चांगलं योगदान आहे. कारण सामन्याची आय थिंक जशी या स्पर्धेची डेट निवडली गेली तेव्हापासून मात्र तो सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगलं कार्यरत आहेत, परंतु त्याच्या मनामध्ये खंत असेल की या पर्वामध्ये तो मात्र खेळू शकणार नाहीये. दरम्यान धामणगावचे जावई कारिवली गावचे समाजसेवक रोहिदाजी मात्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शेवटचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, परंतु शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकही धाव मात्र गोलंदाजाने खर्च केली नाहीये आणि अखेर 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि पाहू शकाल 6 मध्ये आता विजयासाठी 11 धाबींची गरज. सन्मानित कारिवली गावचे समाजसेवक रोहिदाजी म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन स्क्रीन समीकरण तुम्ही पाहू शकाल. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हरची मॅच असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. जबरदस्त मात्र ती सामना मात्र केदार रसिकांना पाहायला मिळतोय. जरूर लो स्कोरिंग सामना सुद्धा आपण इथे म्हणू शकणार नाही, हाय स्कोरिंग सुद्धा सामना म्हणू शकणार नाही, कारण 5 षटकांच्या लढतीमध्ये ज्यावेळी आपण एखादी मॅच रजनीमध्ये खेळतोय त्यावेळी मात्र हा आकडा आपण चांगला इथे मात्र म्हणू शकतो. दरम्यान या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्सचा मात्र या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. त्यांचं मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू 11ची गरज. समोरच्या दिशेने फटका चांगला केला अगदी स्क्रीनच्या समोर. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. मॅच ऑन. 5 मध्ये आता विजयासाठी करायची आहे 7. प्राथमिक पेटी उपकेंद्र धामणगाव यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, विशेष आभार त्याचा व्यक्त करतोय. परंतु या ठिकाणी असं वाटतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल यात काही शंका नाहीये, परंतु आघात चांगला केलाय. कारण गोलंदाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय सूरज
ज्या सूरजनं पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा ऐकून खर्च केला होता, विकेटचा कॉलम त्याचा जरूर खाली आहे, परंतु सूरजकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा तो मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो या कियान 11 या संघाला. परंतु आता त्याला वाचवायच्या आहेत येणाऱ्या 5 मध्ये 11 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केल्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्वतः विकेट किपर निलेश सोरगे चेंडू काले, विकेटचा पतन. आणि आता मात्र समीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी पुन्हा बदल पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 7 धाबांची गरज. मालक अथवा कोच असेल त्यांना परवानगी आहे, परंतु इतर कुठल्याही प्रेक्षकाला विनंती करतो की त्या ठिकाणी बसायचं नाहीये, कारण ही जबाबदारी बॅटिंग करणाऱ्या संघाने घ्यायची आहे. चला आणि आपण पडद्याच्या पाठीमागे राहून आणि विनंती करतो खेळाडूंना की आपण खुर्च्यावरती बसा. यस, 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये आता मात्र विजयासाठी 7 धाबीची गरज. नवीन फलंदाज श्रीकांत आता मात्र आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो माय गॉड, चांगला फटका पाहायला मिळतोय. दिशा चांगली निवडली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, परंतु धाव मिळेल फक्त एकच. या षटकाला ज्यावेळी सूरजनं सुरुवात केली त्याचा स्वागत चौकाराने केला, परंतु त्याच्यानंतर मात्र त्याने कमबॅक करून दाखवलाय. आणि यासाठी निलेशने पुन्हा त्याला मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये का बोलवलं त्याचं तो प्रत्यक्ष उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याने खर्च केल्या 5 आणि या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता त्याला मात्र या ठिकाणी थांबवायचे आहेत 6. काय जबरदस्त सामना. जर आपण जर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सामना एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतोय, परंतु एवढं सहज नाहीये, एवढं इझी नाहीये, कारण सूरजकडे सुद्धा ती क्षमता आहे. 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये आता मात्र इथून या ठिकाणी 6 धाबा रोखल्या जातील का, 6 धाबा 3 मध्ये जोडल्या जातील का. ओर पिच चेंडू आणि चेंडूला फेकून दिला बिड विकेटच्या बाहेर. मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान या संघाने. जबरदस्त इथे मात्र पाहिलं तर कामगिरी आणि तेजेश भोईरचा आपण जर विचार केला तर पहिल्या 17 मध्ये सुद्धा मात्र तो जबरदस्त चमकला आणि या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर तेजोमय कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. सो वेल प्लेड स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान अँड हार्ड लक कियान 11 संघ. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड गोस टू मॅन ऑफ द मॅच मिस्टर वेदांत शिंदे. 49 धाबांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं